निवडणुकांमध्ये टीका होत असते, पण मर्यादा पाळली पाहिजे असं सुनील शेळके यांनी म्हटलंय। सुनील शेळके यांनी सुरेखा जाधव यांना हा सल्ला दिलाय। मावळमध्ये आमचा आमदार नसला तरी आमदारांचा बाप मुख्यमंत्री फडणवीस आमच्याकडे आहे असं सुरेखा जाधव यांनी म्हटलं होतं। लोणावळा नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार आहेत सुरेखा जाधव आणि त्यांचे बेताल वक्तव्य त्याला सुनील शेळके यांनी उत्तर दिलंय। कमळाशिवाय पर्याय नाही, कारण गल्ली ते दिल्ली भाजपच आहे। आज फडणवीस आहे, तरी इथला आमदार आमचा नसेल तरी त्याचा बाप आमचा आहे, मुख्यमंत्री आमचा आहे, बरोबर की नाही? त्याच्यामुळे सगळ्यांनी कमळ फुलवा। त्यासाठी आमच्या चित्राताई आपल्या लोणासाठी नेहमीच वेळ देतात। आज आवर्जून आलेला आहे, काही करून त्याला कमळ फुलवायचंय। निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, टीका टिप्पणी होत असते, परंतु त्याला मर्यादा प्रत्येकाने पाळल्या पाहिजे। काहींना असं वाटतं की बाबा आता इथं आमचं प्रस्थ आहे किंवा इथं आमच्याशिवाय दुसरं कुणीच नाही, आणि त्यांना जर पर्याय म्हणून लोणावळाकरांना सुनील शेळके दिसत असेल आणि त्यातून त्यांची कुठे चलबिचल झाली असेल तर मला माहीत नाही, परंतु सध्या तरी मला तीच परिस्थिती जरा जाणवायला लागली आहे। पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला की माणूस थोडा फस्टेड होतो किंवा पायाखालची वाळू सरकती, अशातला तो प्रकार असावा। कालचा विषय भर चौकात नव्हता। आमची कॉर्नर सभा होती, काही ठिकाणी महिला होत्या आणि आम्ही महिलांना तेच सांगतो की काही जरी लागलं आपल्याला तर आपला महाराष्ट्रामध्ये बाप बसलेला आहे, लाडका भाऊ बसलेला आहे सगळ्या बहिणींचा, ज्यांनी लाडक्या बहिणींना जे दर महिना निधी सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे तोच आमचा बाप आहे ना। आम्ही काही कोणाचा बाप काढायला बसलेला नाही। आमचा बाप कोण आहे? आम्ही म्हटलं आमचे देवेंद्र भाऊ, त्यांच्याकडे आम्ही हक्काने निधी मागू शकतो। पुणे पुढच्या घडामोडीकडे उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटील यांच्या अन्यायाला चॅलेंज केलंय। थिटे यांच्या अन्यायाकडे दुर्लक्ष करणं पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही असं विजय कुंभार यांनी म्हटलंय। उज्ज्वला थिटे यांच्या मागे जनतेनं उभं राहिलं पाहिजे असं सुद्धा विजय कुंभार यांनी म्हटलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक ट्विट केलेलं आहे। नक्की या ट्विटचा काय अर्थ घ्यायचा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मला सांगायचं आहे की हा विषय म्हणजे त्या उज्ज्वला थिटेंवरचा विषय हा गेली अनेक वर्ष चालू आहे। ज्यावेळेस राजन पाटीलांनी हा अन्याय केला त्यावेळेस ते वेगळ्या पक्षात होते, आता सत्ताधारी पक्षात आहेत। नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणतो, 17 की काय 22 नगरसेवक बिनविरोध निवडून आणतो। उज्ज्वला थिटे पाटील मला वाटतं आधी कुठे राजकारणात नव्हत्या। का महिलेनं चॅलेंज दिले त्यामुळे तो पाटील बिथरले नाही ना? नाही, महिला पुरुष हा भेदभाव करणं चुकीचं आहे। चॅलेंज दिलंय, त्यांच्या अन्यायाला चॅलेंज दिलंय। केवळ महिला म्हणून मी त्यांचं कौतुक करणार नाही, तर त्यांनी अशा मोठ्या एका शक्तीला जी वर्षानुवर्षे तिथं आपला दबदबा आहे, आपल्या धाकाखाली जनतेला गुंडाळू नये, त्या शक्तीला चॅलेंज केलं। त्यांच्या मागे आता जनतेने उभं राहिलं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे। रणजित जाधव, TV9 मराठी।